नमस्कार. नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तुम्हा सर्वांना. तर नागपंचमी दिवशी तव्यावर काहीही करत नाहीत. तवा हा नागाचे प्रतीक मानले जाते. तर म्हणून मी आज पारंपरिक रेसिपी करणार आहे, हळदीच्या पानातल्या पातोळ्या. ही मी हळदीची पानं घेतली आहेत. त्याच्या मी असं गोल आकाराचं कापून घेते, चांगलं दिसावं म्हणून. आता तुम्ही कसेही कट केला तरी चालतंय. हा तर मंडळी, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ बघण्यामध्ये लाईक करायचंच विसरून जाता. आता ही पानं स्वच्छ धुवून घेऊयात. ही रेसिपी पण खूपच सोपी आहे, पटकन होते. हे बघा, 1 वाटी पाणी घेतलंय. आपण जसं मोदक पीठ बनवतो तसंच त्याची उकड काढून घ्यायची. पाण्यामध्ये मीठ, थोडंसं तूप आणि 1 वाटी पाण्याला 1 वाटी पीठ आणि चांगलं जरा ढवळून त्याची उकड काढून घ्यायची आहे. झाकण लावून तिला तसंच एक 10 मिनटं ठेवून द्यायचं. आता आपण सारणाची तयारी करूया. तोपर्यंत मी नारळाचा पांढरा शुभ्र भाग घेतला आहे फक्त. त्याच्यामध्ये तो नारळ घेतला तरी चालतो, पण दिसायला खूप छान दिसतं तसं. तर ते मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. आता त्यामध्ये पातेल्यात मी तूप टाकले. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये 1 टीस्पूनभर खसखस टाकायची. खसखस परतून झाली की आपण जो मिक्सरला लावलेला नारळ आहे तो चांगला तुपावर परतून घ्यायचा. आधी आपल्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता. गूळ टाकून जसं आपण मोदकासाठी सारण करतो तसं सेम करायचं आहे. थोडीशी वेलची पावडर टाकायची त्याच्यामध्ये. हे बघा, सारण तयार झालं आहे. आपली कड पण बरीचशी थंड झालेली आहेत. आता त्याचं पीठ मळून घ्या. बघा, मऊसूत तसं पीठ मळून घ्यायचं त्याचं. आता त्याचा असा गोळा ताटाला तुपाचा हात घेऊन छान असा पातळ थापून घ्यायचं आहे. हे बघा, कसं छान पातळ थापून घेतलेलं आहे तसं. आता ते आपल्या त्या हळदीच्या पानावर ठेवायचं. आपलं सारण जे तयार आहे ते त्याच्यात टाकायचं आणि सारण एकदम मस्त भरपूर भरायचं त्याच्यात, तरच ते छान लागतं. आणि असं हे बंद करून, हे बघा, जास्त दाबायची पण गरज लागत नाही. ते व्यवस्थित बंद पण होतं स्वतःच. आता हे हळदीचं पान असं बंद करून, हे बघा कसं छान भरलं गेलं आहे त्याच्यामध्ये. आणि हे चाळणीवर ठेवून द्यायचं. आपल्याला हे वाफवायचे आहेत. अशाच मी सर्व. तर मी अजून एक तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. त्याचबरोबर मी 2 पातोळ्यांची रेसिपी दाखवणार. ह्याच्यामध्ये मी आपली जी मोदकाची उकड होती ती, 1 काकडी, चवीनुसार गूळ आणि मीठ आणि थोडीशी हळद, हे असं टाकून हे असं सारण करून घेतलं आहे. एकदम घट्ट नाही, जरासं एकदम पातळही नाही, नॉर्मल. आता ह्या पानाला तूप लावून त्याच्यामध्ये ह्याचे बघा, तुम्ही पाहू शकता किती जसं आपण ते काकडीचे वडे करतो ना तशाच पद्धतीचं, पण हे वाफवून. ही माझ्या आजीची रेसिपी आहे. खूप छान, कमालच लागते. नक्की एकदा ट्राय करून बघा. हे बघा, ह्याच्यावर मी हे पण वाफवायला ठेवणार आहे. सगळ्या पातोळ्या बनवून झालेल्या आहेत. आपण आता हे वाफवण्यासाठी ठेवूयात. पातेल्यात मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती ही चाळण ठेवून झाकण लावून एक 20 मिनटं ह्याला छान उकडून घ्यायचे आहे. आपल्या पातोळ्या छान उकडून झालेल्या आहेत. हे बघा, आणि हा उकडताना त्याचा सुगंध इतका घरभर पसरला होता ना, खूपच छानच वाटत होतं मस्त. हे बघ किती मऊसूत झाल्या. त्यातलं आतलं सारण पण दिसतं. हे बघा, एवढी पातळ ती हे करायची आहे आपल्याला. माझी फेवरेट आमच्या आजीची रेसिपी. ही पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. दिसायला इतकं सुंदर दिसतंय, टेस्टी दिसतंय आणि खायला पण तितकंच छान होतं. हे बघा, छान गरमागरम खायला घ्यायच्या पटकन झाल्या की. चवीला इतक्या कमालीच्या झाल्या होत्या ना दोन्ही पातोळ्या. तुम्ही आज काय केले नागपंचमीला नक्की मला कमेंटमध्ये सांगा.
हे बघा किती सुंदररित्या त्याचे पान ते निघत आहे आणि त्याचा जो फ्लेवर आहे त्याच्यामध्ये इतका छान लागत होता ना, खूपच छान. हे बघा जी दुसरी आहे पातोळी ती पण खूप छान शिजलेली आहे आणि खूप पटकन झटपट होणारी रेसिपी आहे. हे बघा छान त्याच्यावरती साजूक तूप आणि घ्यायचं खायला. कमालच झालंय ते. अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आता मी काकडीची पातोळी खाते. खूपच छान लागत होती ती पण. चला तर पुन्हा भेटूया. बाय बाय.